जय भीम. नमस्कार, मी रतन कुमार. NP न्यूज अर्थातच निळे प्रतीक या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्र हो, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा दिवस संविधानाचा आहे आणि संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. पण नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांचा अनुल्लेख केला. हा विसर नाही, ही चूक नाही, हा ठरवून केलेला अनुल्लेख आहे. नाव न घेता इतिहास पुसण्याची RSSची जुनी कूटनीती आहे. निळा शर्ट घालून नाचल्याने आंबेडकरवादी होता येत नाही. बाबासाहेबांचा अनुल्लेख करणाऱ्यांना आम्ही गप्प बसून पाहणार नाही. 26 जानेवारी हा दिवस या देशाला संविधान मिळाल्याचा दिवस आहे. आणि हे संविधान कोणी दिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तरी सुद्धा नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या विचारपीठावर उभे राहून गिरीश महाजन, जे नाशिकचे पालकमंत्री आहेत, यांनी बाबासाहेबांचा जाणीवपूर्वक अनुल्लेख करतात. हा विसर नाही, हा सोयीस्कर अनुल्लेख आहे. निवडणुकीआधी बाबासाहेब आठवतात, JVMचे नारे दिले जातात, निळे कपडे घातले जातात. सत्तेत आल्यानंतर, सत्ता मिळवल्यानंतर मात्र बाबासाहेबांचा अनुल्लेख सुरू होतो. गिरीश महाजन सांगतात, आम्ही पंक्तीत बसतो, निळा शर्ट घालतो, पण निळा शर्ट घालून नाचल्याने कोणी आंबेडकर होत नाही. महाजनजी, आंबेडकरवादी व्हायचं असेल तर बाबासाहेबांच्या विचारावर चालावं लागतं. संविधानातील न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता प्रत्यक्षात उतरावी लागते. महाजन इतकेही बालबुद्धीचे नाहीत की हे चुकून झालं असेल. हा बाबासाहेबांच्या नावाचा अनुल्लेख करून त्यांच्या विचारांचा अनुल्लेख करण्याचा डाव आहे. पण त्या सभेत उभी राहिलेली भीमकन्या माधवी जाधव यांनी हा डाव उधळून लावला. बाबासाहेबांचा अनुल्लेख आम्ही सहन करणार नाही, हे त्यांनी त्या ठिकाणी सत्तेला ठणकावून सांगितलं. आणि गिरीश महाजन नंतर म्हणतात, अनावधानाने विसरलो. पण इतर पुरुषांची नावं विसरली नाहीत तुम्ही, फक्त बाबासाहेबच विसरले जातात. कारण बाबासाहेब मनवादी अजेंड्याला अडथळा आहेत. दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा बाबासाहेबांचा अनुल्लेख होतो, ही मगरुरी आहे. अनुल्लेखाने मारणं हा मनोवादीग्रस्त रोग आहे. इतिहासात असं अनेकदा झालंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत झालंय, बाबासाहेबांच्या बाबतीत बी होतंय. पण लक्षात ठेवा, हा सूर्य मावळणार नाही. आंबेडकर नाव घेताच इथल्या मातीतून मुळं उसळतात आणि आवाज उठतो, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोर भेटल्यावर JVM भाषणात अनुल्लेख, ही चूक नाही साहेब, ही जातीय मानसिकतेची ओळख आहे. नाम ना लेकर भी कत्ल किया जाता है, इसे ही सियासत की सबसे गंदी चाल कहते हैं. निळे कपडे, निळी भाषा, पण विचार मात्र सडलेले. बाबासाहेबांचा अनुल्लेख हेच तर मनोवादाचे खरे हत्यार आहे. कारण सच से डरने वालों की आदत है, सच से डरने वालों की आदत है इतिहास को चुपचाप मिटाना. बाबासाहेब नाव नाही घेतलं म्हणून सत्य बदलत नाही. मित्र हो, अनुल्लेख कितीही करा, हा सूर्य कधीच मावळत नाही.